ती मला सोन आहे. सोन दे जायचं तुला. लावायचं नसतं. छानपैकी मोठ्या बहिणीकडं बारक्या बहिणीला एक छान काय गरज आहे का गिफ्ट आहे ते गिफ्ट आहे. बावा नाही याच्यात बावा नाही त्याच्यावरचा ब्लाउज शिव एकदम मस्त मध्ये साडी कशी आहे आपल्या गाडी मिळाली की नेसूनच ये. बघ बघ कलर छान तुला छान दिसणार साडी. कामाचं लय आहे काय करायचं आणि त्यात घोटाळा असा झाला जरा प्रत्येक टायमाला दाजीकडेच येतंय पण तुमच्या ताईला काही काम करू वाटत नाही. काम खायला असं चालू मी काम करते ना इथं जुती माझ्या दाचं काम करायला लागली की टोपलं गच भरलंय. सकाळच्या 8 वाजले त्या टोपलं गच भरलंय. पोरांचं डबा ही चालू आहे तर स्वयंपाक ही चालू आहे. तर पाहुणे पण दाखवा आले. पाहुणी आली. आम्ही आलो आज किल्लारवाडीला आज म्हणजे रात्रीच ताई आली. ताई निसत्या नाहीत आज दादा पण नाही, आहे. रात्री आली हो रात्री खाऊन पिऊन झोपली. रात्री आलो आम्ही तरी 7 वाजलेल्या 7-8 वाजलेल्या 7-8 वाजले होत्या. जरा काम होतं म्हणून दोघांना पण म्हणलं या आणि जास्त करून ज्योतीनं आपल्याला हे केलं काय बोलवायचं काय बोलवायचं. मग म्हणलं दादाला याच तर दादाच्या मागे दुसरी पण कामं होती पण ती कामात सोड काढून दादा आपल्यासाठी आलं. वेळ दिला आल्यापासून बोललो 11-12 वाजता रात्री बोलत बसलो. परत म्हणजे आल्या तर झोपूया. आम्ही लागून करून राहतो काम असते तीच सगळ्यांच्या कामच असते. आपण काय एवढी मोठी माणसं नाही बहिणीनं. आपण गरीब माणसं रोजगार केल्याशिवाय रानातली कामं केल्याशिवाय आपलं पोट बघायचं नाही. त्यामुळे ही रानातली कामं असू द्या आपली मुक्ती घेऊन कामं असू द्या ती करावंच लागते. डेले पडून चालत नाही. त्यात कसं असतंय गुरं ढोरं शेरड करड त्यात बारकी लेकरं लय राडा उठतो. पण सासूबाई इतकी चांगली येते का नाही नशीबवान आहे असते सासू देखायला. पुढे गेलं तर महाग लेकरांचं टेन्शन आहे लेकरांचं काय टेन्शन नाही. काय सुद्धा नाही. असे सासू भेटायला नशीब लागतंय. तसंच नशीब आहे बघा माझ्या जाऊच धाकट्या. माझ्या जीवावर कुठं पण जाते तिची शर्ट तिची लेकरं सोडून शिना. नवरा सुद्धा काय आहे भाकरी घालते काय टेन्शन कुत्र सुद्धा ठेवून जाते. तर मग विचार करा काय तुम्ही. घेऊन जाते काय म्हणताय आता तर जायचंय ते मॅडम बाजावर बसल्यावर मग परत 6 महिना काय इकडे यायची बोली नाही बघा. 6 महिना झाल्यावरच म्हणते मी येणार तर येणार नाही. सगळेजण प्रार्थना करा आपल्या ज्योतीला एक चांगलाच एक मुलगा आपला गोड उद्या फंड 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 मस्तपैकी फणफणीत नवाज केलाय. आता देव जगदंबा माझी काय करते काय माहिती. देवाला दिन की लक्ष आहे नाही देवाला बी काळजी असते. अगं देवानं 6-5 वर्ष लक्ष दिलं नव्हतं. आपण बोलल्यानंतर लक्ष दिलं म्हणजे त्याच्या मागे काय तर असंच घे. देवानं काय करणार पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला भ्या कशा जाणार. जरी मी तिच्याकडे लक्ष काढलं तरी मी माझ्या दिराकडे लक्ष काढणार नाही. कारण की हिच्यापेक्षा माझ्या दिरावर माझा लय जीव आहे. लय जीव आहे बरं का दादा. जसं त्यांचं म्हणजे आमच्या आत्या मामा होते मी वेगळं होते पण आई वडिलापाशी आमचं दीर भाकरी करून खाणार नाही कुठलं पण द्या. आणि वहिनी जेवायचं आहे की काय असं काय नाही. भावाने नुसता एक फोन केला कुठं आहे रे तू सुरशा मी इथं आहे दरवाजा उघडा आहे. नुसतं भावानं म्हणायचं. भावानं यायचं टोपलं उघडायचं जेवण करायचं. मटण असू द्या मासा असू द्या अंडी असू द्या. भावाला कधी सोडलंच नाही. भावाचं प्रेम वेगळंच आहे. त्या भावाचं प्रेमच तसं वेगळं आहे. त्यामुळे मला पण भाऊजी माहिती जर भाऊजीकडं काय चुकलं ज्योतीकडं जर काय चुकलं मी सगळ्यात भाऊजी करते. लय बोलते म्हणजे लय वाईट बोलते भाऊजीला. मग भाऊजीला माहित आहे जोपर्यंत वहिनी थंड होत नाही तोपर्यंत वहिनीचं तोंड काय बरोबर नाही. ती बोलत आता काय वहिनीचं तोंड बदलत नसतं जोपर्यंत ती शाळेत बदलत. वर्षभरात कधी जायचंय काय जायचं गावात मुक्काम आहे आज. आज रात्री मुक्काम केला तुमच्या. रात्री केलं की मुक्काम. आम्हाला पण घ्यायला लागले पण असतं तर आम्ही येतो समजी जर होय होय खरंच किती होय नाही काय सारखं नाही. आमची पण अपघात उठली गडगड उठली बघ मी खरंच येते. मी ती जुती सगळेजण आमच्या इकडे लग्न येते या खरंच खरं सांगतो दादा इकडे आता चालू लागण्याचे फक्त मिळालं काम केलं तर होईल. होतंय हम्म. जायचं कसं ते खरंच बघा हेच असलं तर मग आमच्या वडिलांना सांगतो मी. वय वय हा खरंच मी चेष्टा करत नाही. खरंच बघू जा अगं खरंच बघूया पण आपण पेट्रोलवर मागवू. हाजरी पडायची 500-600 रुपये ती 500 त्याला जायचं. तिथं घर नाही काय बहिणीचं काय
आपण हिथं आपली काय चित्रब ही काय जी लेकरांना नाही पोरांनी काय हाताने स्वयंपाक करावा शाळेला जाते ती गुराज ही सगळी कामं म्हणल्यावर लेकरांना हँडल होते ती का माणूस खूप येत होतं, लहान. ऊसतोडी वाली होती, होय. ती कशी आहे ती घरात दारात? आता इथं कसं आमची माड राहण्याची तिकडं पाणी नाही पाऊस नाही बघताय तुम्ही तुमच्याकडे जरा नदी आल्यामुळे तेवढं बरं आहे पण तिकडं तसं काय नाही आता सध्या गुरांना पाणीच वांधाय बघता तुम्ही सगळं पटाकन कुठं आहे का वैरणीचं ताट? कुठंच नाही तुमच्याकडे आमच्या इकडे अजून हिरो सगळं इकडं काय सुद्धा नाही बागेत पाणी येतं. आव इकडं काय नाच येते तीच आमच्या रानात एक काम करा की जेसीपी लावून मधनं चारी पाडून चंद्रबाईचं पाणी आमच्या इकडे आणा वळवून 2-3 उंदरं असली तर पाठवा बाहेर पाणी उंदराला लय कष्ट लागल हो जेसीपीला कमी लागल 4 पैसे जाय ना तर काय रोज नुसतं खायला मागणं मका टाकायचे आता ती मका खाल्ल्यावर मोर जातील का काम करायला म्हणजे जरा खायला लागणार 4 दाणं टाकायचं पळते ती मोर 4 दाणं टाकायची पळते ती मोर दिलीच पडत नाही. पण अशी पाळीव आपण पाळलीच नाही ती आपलं काम करतील आणायचे 2 उंदरं आपण पाळीव त्यांना सांगायचं बुडकं काढून आणायचं पाणी किती काढायचं आमच्या इकडं पुरा ढोकला सुद्धा आम्हाला पाणी नाही नाही सरळ बँक फोडा लावा तुम्ही उंदराचे अरे आपल्याला पिठलं भाकर खात बसावं लागेल परत उंदराला टाकली आत मग उंदराला काय हात नेते ती संबंध येते. त्यांना बोलता येते की माझा मालिक आहे. नाही तेवढं आहे की इमानदार पण इमानदार उंदीर परत मालकाकडे पळत आला म्हणजे ती माणसं पण मालकाकडेच येणार ना काय टाकत तुम्हाला आलत म्हणाल विचार काय त्याला सगळं लंगड काय आहे? उद्योग करायचं. तुझं घर कसं माझं घर असं काय करायचं सगळ्याकडे पिछे आपल्या घराला कवा नाही आपली कधीतरी जायची समजा दिवस सारखा असते येते की आपलं पण दिवस येतेली की. पहिले छपरा होत आता पत्र्यात तर आलं ह्याला नाटायचं आणि पण पत्र्यापेक्षा छप्पर लय चांगलं होतं पहिले 1 नंबर होतं सुख होतं पूर्ण कधीही त्यात असा उन्हाळा पावसाळा जाणवत नव्हता आणि सुखाची झोप लागत होती ती जर वारा आलं काय वाटत नव्हतं तसं हे जे भ्याज आहे हो वाजत नव्हतं पाऊस आलेला कळत हा, नव्हता हा. ही दर दडा 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 दगड वरून पडले चौकटच वारं सुटलं की वाटतं पडतंय का? आपल्याला गरिबी दिल्याचा चान्स असतो हे हा. हे एकदम मोठं व्हायचं हम्म. पण ही चालल्याशिवाय कुठं दिलं तिथं खायचं की हात चालल्याशिवाय मोठं होतं कुठं आहे का? ह्याला संघर्ष करावा लागतोय गं. लय संघर्ष करावा लागतोय केल्याशिवाय काय हा. केल्याशिवाय होत नाही संघर्ष रोज पळल्याशिवाय पण होत नाही काम करावंच लागतं कुठंही जा काम ही करावंच लागतं सुट्टी नाही आहे का सुट्टी हाय की सुट्टी आहे की रोज रोज सुट्टी सुट्टी आहे. आहे काम कुठं आहे कामच नाही मग? कामाचं समजलं का मला तुम्ही मग आता बिनकामाचं जाई निवांत इथं तू बसली ती तिकडे स्वयंपाक करते बिनकामाची जाई मग आता बिनकामाच्या हाय म्हणून ती करती हाय ना कोण करताय ना आली. आली ना कामाची आली बघा पळतंय तुरु पळतय चौकड कुठे गेलती काय माहिती इतक्या वेळ. बाहेर खेळती कुठं ती? काय आहे ह्यात? पिशवी तुझ्या जवळ विचारती मला सोन आहे कोण दे जाय तुला लावायचं नसतं छानपैकी मोठ्या बहिणीकडनं बारक्या बहिणीला एक छान काय करत आहे का गिफ्ट राहते गिफ्ट आहे बावा नाही याच्यात बावा नाही त्याच्यावरचा ब्लाउज ही शिव एकदम मस्त मध्ये साड्या कशी आहे तुला बारी मिळाली की नेसूनच ये बघ बघ कलर छान तुला छान दिसणार ही साडी बहिणीने घेतली मला छान दिसणार की लय छान म्हणजे लय छान दिसणार तू त्याच्यावरचं ब्लाउज ही शिव मस्त घालती फुल्या बारीच्या पण केला की साडी नेसून यायचं आज नव तुझ्या बहिणीला फोन केले शेवटी येऊ वाटत नाही का नाही तसं काय नाही मला काय कधी कधी बोलवा मी यायला तयार आहे हंगा हा, एवढ्याच म्हणजे कामाला आहे, हो. बोलवल्या शेवटी यायचं नाही तेवढंच कामाला आहे मला. एवढंच कामाला आहे. कधी कुणाला फोन येते ना आपण कधी जाऊन बसते आज न फोन येताच यावा हो मग ते आपुलकी जिवाळा राहतो नाही नाही, तसं काय नाही आमच्या एकदा माया लावली हा. एकामेकाला जीव लावल्याशिवाय तर काय सुद्धा नाही तर खरंच मित्रांनो ही नवरा बायको एकदम मस्त आहे ती फ्रेली आहे ती आणि आपल्यासारखी जायती त्यामुळं आपलं ह्यांचं जुळतंय बिन जमतंय
माणूस की मेन महत्वाची आहे. किती 20 एकर असू द्या 50 एकर असू द्या फक्त माणसाची माणुसकी आणि माणसाची मन ओळखायला आली पाहिजे ही मेन आहे बहिणी. किती पण प्रॉपर्टी असल्या सगळं इथंच राहतं या काय पण सगळं घेऊन नाही टाकलाय मेन माणूस की